हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल। आणि आज आहे बुधवार। बुधवारी आमच्या सगळ्या जुन्या फ्रेंड्सचा भेटण्याचा प्लॅन होता, त्यामुळे मी ऑफिस मधून निघताना व्हिडिओ स्टार्ट करतेय। आता मी निघत होते ऑफिस मधून आणि सगळ्यांचं आमचं रियुनियन होणार होतं दादरला। तर दादर तर सगळ्यांना माहिती आहे, मुंबईत जे राहतात त्यांना तिथे संध्याकाळच्या वेळेला कुठेही असं हॉटेलमध्ये जागा मिळणं खूप कठीण आहे आणि आम्हाला स्टेशनच्या जवळच थांबायचं होतं, कारण सगळ्यांना नंतर घरी निघता यावं पटापट। आणि फायनली आम्हाला एका ठिकाणी जागा भेटली आणि हे सगळे माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत। आम्ही बऱ्याच महिन्यांनंतर भेटतोय एकत्र। आय थिंक मी ब्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून पहिल्यांदा भेटतोय आम्ही सगळे। त्याच्यानंतर आम्ही काहीतरी ऑर्डर केल्या बऱ्याचशा डिशेस, जेणेकरून आम्हाला गप्पा मारत मारत काहीतरी पेटपूजा पण करता येईल म्हणून। इथे माझ्या दोन बेस्ट फ्रेंड्स, एक केतन म्हणून एक जुना फ्रेंड आहे तो, त्याची बायको आणि ऑफिस मधले रणजित सर, रामाणे सर, हे सगळे आम्ही भेटणार होतो। या माझ्या खूप जवळच्या फ्रेंड आहेत, मी त्यांना आवजाव करते हो, प्राजक्ता मॅडम। आणि त्यानंतर कोल्ड कॉफीचा टाइम झाला होता, कारण काहीतरी खाल्ल्यानंतर गरम खूप होत होतं, त्यामुळे कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती आम्ही। ह्या आहेत ज्योती मॅडम, या दिल्लीच्या आहेत पण मुंबईत आहेत सेटल, त्यामुळे आमच्या बेस्ट फ्रेंड आहेत। आम्ही तिघी ॲक्च्युली बेस्ट फ्रेंड आहोत आणि खूप दिवसानंतर भेटतोय मी, प्राजक्ता आणि ज्योती, त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला वेळच पुरत नव्हता, पण खूप 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 मजा आली आम्हाला। खाओ आप लोग नॉर्मल, इधर मत देखो। रंजीत सर के पीछे छुप सकते हो आप। फोटो लो ना, खाली रे फोटो भी लो। क्या खरं तर आम्ही खूप कमी वेळासाठी भेटलो होतो, सगळेच ऑफिस मधून निघालो होतो आणि अचानक ठरला होता हा प्लॅन, त्यामुळे असं काही डिसाइडेड नव्हतं। पण तरीही घरी जायची सगळ्यांना घाई असूनही आम्ही एवढा वेळ तिथे थांबलो, जवळजवळ 8:45 पर्यंत आम्ही तिथेच होतो, कारण आमच्या गप्पा संपतच नव्हत्या। आम्हाला खूप काही बोलायचं होतं आणि कंटिन्युअसली आम्ही भेटल्यापासून तिथे हॉटेलमध्ये, आम्हाला त्या हॉटेलमध्ये काय खायचंय किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जायचं हे काहीही इम्पॉर्टंट नव्हतं, फक्त आम्हाला कुठेतरी असं थांबून छान टाइम स्पेंड करायचा होता। खूप काही बोलायचं होतं जे बाकी होतं आणि मग तिथेच आम्ही हा पण एक प्लॅन ठरवलाय की पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये आम्ही तिघी जणी कुठेतरी नक्की भेटणार आहोत। आय होप तो प्लॅन लवकर व्हावा, कारण खूप 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 गप्पा मारायच्या असतात आम्हाला। सगळ्या मुली या गोष्टीशी कनेक्ट करतील की जेव्हा 3 बेस्ट फ्रेंड्स मुली भेटतात तेव्हा त्यांची एनर्जी काय असते आणि त्यांना किती किती काय काय बोलायचं असतं आणि नेहमीच टाइम अपुरा पडतो। तरीही खूप दिवसानंतर ही भेट झाल्यानंतर इतकं छान वाटलं, इतकं रिलॅक्स आणि मस्त वाटत होतं। खरं तर हे आम्ही खूप आधीच प्लॅन करायला पाहिजे होतं, पण प्रत्येकाचे शेड्यूल्स, कामं, रिस्पॉन्सिबिलिटीज, जॉब, घर या सगळ्यांमुळे स्पेशली लेडीजला लवकर असे प्लॅन्स करता येत नाहीत आणि केले तरी ते लवकर सक्सेस होत नाहीत। पण ठीक आहे, या दिवशी तर खूप जास्त मजा आली आम्हाला, खूप भारी वाटलं भेटल्यानंतर एवढ्या दिवसानंतर। खरं तर बेस्ट फ्रेंड्स हे बेस्ट फ्रेंड्स असतात, पण जेव्हा 3 लेडीज आपल्या मस्त पॉझिटिव्ह एनर्जीने एकमेकींना भेटतात आणि जेव्हा ती एनर्जी एकमेकींना पास आउट करतात, तेव्हा जे वाटतं, तेव्हा जे फिलिंग असतं ते खूप भारी असतं। ज्यांना ज्यांना बेस्ट फ्रेंड्स असतील आणि ते इतके कनेक्ट करत असतील एकमेकांशी, त्यांना हे नक्कीच कळत असेल। सो असा हा आजचा दिवस, अनप्लॅन्ड मीटिंग आणि हे छोटंसं रियुनियन झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप पॉझिटिव्ह आणि मस्त वाटलं। त्यानंतर खूप लेट होत होता आणि सगळ्यांना आपल्या आपल्या घरी पोहोचायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला। खरं तर सगळ्यांनाच अजून थांबायचं होतं, निघायचं नव्हतं,
पण वेळेची मर्यादा असते, प्रत्येकांनाच आपल्या आपल्या घरी वेळेत पोचायचं असतं आणि रात्र होती. सो आम्हाला जास्त वेळ न थांबता आपल्या आपल्या घरी जायला निघायचं होतं, म्हणून आम्ही इथून बाहेर पडलो. मुलींनी अधूनमधून आपल्या बेस्ट फ्रेंड्सला भेटलं पाहिजे, कमीत कमी एक अर्ध्या तासाच्या कॉफी डेटवर जायला पाहिजे. खारे शूट करने लेट कमर सबसे लेट खा रहे, ये लेट कमर लोग हैं जो सबसे लेट खा रहे. हाँ तो हम लोग है. सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला कामाचा, घरचा, अनेक रिस्पॉन्सिबिलिटीजचा, फायनान्शियल असे वेगवेगळे स्ट्रेस असतात. त्यामुळे अधूनमधून नक्की बेस्ट फ्रेंड्सला भेटलं पाहिजे आपण सगळ्यांनी. त्यामुळे खूप हलकं आणि चांगलं फील होतं. आपल्याला अनेक स्ट्रेस असतात, त्यातून थोडंसं बाहेर पडल्यासारखं वाटतं. या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी मी सजेस्ट करेन तुम्ही सगळ्यांनी अधूनमधून फ्रेंड्सला भेटत जा. लास्ट वीकमध्येच प्राजक्ता आणि ज्योतीचा बर्थडे होता, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी सेलिब्रेशन करू शकलो नव्हतो, कारण इथे अवेलेबल नव्हते सगळे. म्हणून आज त्यांच्यासाठी गिफ्ट्स आणले होते रामाणे सरांनी, ते आम्ही त्यांना दिले. रुको 1 मिनट, इनका लेने दो पहले. ये रामाने सर गिफ्ट करते हुए, गिफ्ट इधर ही ओपन करोगे ना? सेम ही है ना, तो तू ओपन कर लेते ना. अलग नहीं, मैं झगड़ा करेगी. अरे घर का वो छोटा जिद्दी बच्चा होता है ना, वैसे नहीं तो बोलेगी वाह रामाने. ज्योति मैडम को ओपन हो गया, कंपटीशन लगी थी. किसका? ओहो बेला बेटा, वाह वाह, थैंक यू सो मच. और मैं किसका ढापू अभी? बाय तो बोलो सब लोग, इधर आओ ना. अरे इधर आओ, टाइम पास इंसान है. से बाय बाय. आणि इथे आम्ही सगळ्यांनी तुम्हाला बाय करून एकमेकांचा निरोप घेतला. सगळेजण आपल्या आपल्या ट्रेन्स पकडून घरी गेल्या. आणि आज माझ्यासाठी स्पेशल राईड होती विथ माय स्पेशल बेस्ट फ्रेंड. मी फर्स्ट टाइम त्यांच्याबरोबर बाईकवर चालली होती, पण खूप छान गाडी चालवतात. आणि मैत्रिणीबरोबर जी बाईक राईडची मजा आहे ती मी फर्स्ट टाइम घेतली. खूप भारी वाटलं मला. 2 अत्यंत पॉझिटिव्ह आणि बेस्ट फ्रेंड एकमेकींच्या बरोबर राईडवर जातात तेव्हा ज्या त्यांच्या पॉवरफुल एनर्जीज असतात त्या तुम्ही पण इमॅजिन करू शकतात. इतकं भारी वाटत होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो आपल्या आपल्या घरी. त्यांनी मला माझ्या घरी ड्रॉप केलं आणि त्या जवळच राहतात. त्याच्यानंतर त्या त्यांच्या घरी गेल्या. हा एवढाच होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला सगळ्यांना आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे माझे व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतील. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी. ह्या काही छोट्याशा आठवणी आहेत ज्या मी पुढे अटॅच केल्यात. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.